हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि युद्धाच्या संदर्भातली ही बातमी आहे. इराणच्या विरोधामध्ये अमेरिकेची भूमिका ही आणखी कठोर होताना दिसतेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची डेडलाईन दिली आहे, अल्टिमेटम दिलाय. करार मान्य करा, अन्यथा आतापर्यंतचा सगळ्यात विध्वंसक असा हल्ला करू, असा इशारा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी देखील ट्रम्प यांनी केली. तसंच 6 एप्रिलपर्यंत इराणच्या भूमिकेची वाट बघणार असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान अमेरिकेची लढाऊ विमानं सज्ज असल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्याच्या नंतर इराणनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडू असा थेट इशारा इराणनं दिलाय. तसंच ट्रम्प हतबल झाले असून घाबरले आहेत अशी खिल्ली देखील इराणनं अमेरिकेची उडवली आहे. We're $4, yeah, and we have a country that's not going to be throwing a nuclear weapon at us in 6 months. But Americans are feeling the effects in the interim. And they're also feeling a lot safer. What is the plan to bring them back down? All I have to do is leave Iran, and we'll be doing that very soon. And they'll become tumbling down. And stock prices were up today almost to a record because they know two things. Number one, we have a safe country. We had to take a little detour because we had a madman named Khomeini who sadly is no longer with us. तर इराणमध्ये अमेरिकेकडून मोठी लष्करी कारवाई करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ देखील जारी केलाय. राजधानी तेहरानमधील लष्करी तळांवरती अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी अंधाराच्या आडून बॉम्ब वर्षाव केल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यामध्ये इराणचे अनेक लष्करी अधिकारी ठार झाले अशी प्राथमिक माहिती आहे. आखाती युद्धामध्ये अमेरिकी हवाई दलाच्या $200 कोटी अधिकचं नुकसान झालंय. अमेरिकेची 6 लढाऊ विमानं इराणनं पाडली आहेत आणि यामध्ये F-35 आणि F-15 यासारख्या आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश आहे. अमेरिकेच्या 6 विमानं आणि 3 हेलिकॉप्टरचं देखील या युद्धामध्ये इराणनं नुकसान केलंय. याखेरीज 17 महागडे ड्रोन देखील पाडण्यात आलेले आहेत. तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये